ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर तुम्ही सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केलेले आहात की ताई कटोरी ब्लाऊज प्रमाणे तुम्ही प्रिन्सेस कट सुद्धा सिरीज प्रमाणे दाखवा म्हणून, तर ते आपण हे प्रिन्सेस कटचं कटिंग घेतलेलं आहे। तर हे आहे हे लग्नासाठीच्या ब्लाऊजचं म्हणजे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्याचेच हे मेजरमेंट्स आहेत। तर याच मेजरमेंट वाईजनुसार तुम्हाला मी याचं कटिंग पण दाखवणार आहे आणि याचे ब्लाऊज पण स्टिच झाल्यानंतर दाखवणार आहे। म्हणून आपण हा 40 चेस्ट साईज घेतलेली आहे। तुमची जी पण साईज असेल त्याच्यानुसार काय चेंजेस करायचे आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमची चेस्ट साईज कमी आहे मग आपल्याला हा पॅटर्न उपयोगी पडेल का असं काही नाही। याच्यामध्ये चेस्टनुसार किंवा कंबरेवरतीच्या कंबर घेरानुसार किंवा ॲपेक्स पॉईंटनुसार काय काय बदल करायचे असतात हे सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ही सर्व मेजरमेंट्स आहेत, याच्यानुसार आपण ड्राफ्टिंग घेणार आहोत। पुढची उंची आहे 16, मागील उंची आहे 14.5, अपर बस्ट आहे 38.5, फुल बस्ट आहे 40, कंबर घेर आहे 33, शोल्डर टू एपेक्स आहे 11 इंच आहे। 10.5 आणि 11 यामध्ये कन्फ्युजन होतं, दोन्ही लिहून घेतलेले आहेत। आपण ड्राफ्टिंगच्या वेळेला 11 बरोबरच कटिंग घेणार आहोत। 11च का घेणार आहोत हे पण मी तुम्हाला सूत्रावरून दाखवून देणारच आहे। एपेक्स टू एपेक्स 8 आहे, शोल्डर टू लोअर बस्ट आहे 13.5, मुंडा घेर आहे 18, पुढचा गळा आहे 7, मागचा गळा घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागची ही जी पट्टी असणार आहे ती 3.5 इंच असणार आहे। हात उंची घ्यायची आहे 5, 8 आणि 11.5 पर्यंतची तीनही मेजरमेंट्स लिहून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये आपल्याला काही ब्लाऊज आहेत ती शॉर्टमध्ये शिवायचे आहेत आणि काही एल्बो लेंथपर्यंत घ्यायचे आहेत। तर याच्यानुसार सर्वच मेजरमेंट्स आपण लिहून ठेवायचे आहेत। त्यानंतर रेडी शोल्डर ठेवायचा आहे 2.5, तर या मेजरमेंटनुसार आपण ड्राफ्टिंग घेणार आहोत। याच्याप्रमाणे आपला बॅक पार्ट असा असणार आहे, इथे पट्टी आहे ही 3.5 इंच तयार असेल, त्यानुसार आपल्याला हा गळा किती असणार आहे हे काढायचं आहे। तर ते कसं काढायचं, पाठीमागची टोटल उंची किती आहे 14.5 बरोबर, तर 14.5 वजा करायचे आहेत आपल्याला ही बेल्टची उंची। बेल्ट आहे 3.5 इंच वजा 3.5 केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 11 इंच, म्हणजे आपला हा पाठीमागचा गळा असणार आहे 11 इंच बरोबर। म्हणून इथे मी लिहून घेतलं 11। तर हे आता हे आपलं डीप नेक आहे बरोबर। डीप नेकमध्ये शोल्डर चार्ट बघण्यासाठी आपल्याला ही 3 मेजरमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे। तर आता आपल्याला ही तीनही मेजरमेंट्स आपल्याकडे आहेत। आपलं शोल्डर तयार असणार आहे 2.5, इथे तुमचं शोल्डर तुम्हाला 3 इंच 3.5 इंच तयार हवा असेल किंवा 1 इंच 1.5 इंच अर्धा इंच शोल्डर तयार हवा असेल, त्याच्यानुसार तुम्हाला शोल्डर चार्ट वेगवेगळे बघायचे आहेत। आणि त्याच्यासाठी तुम्हाला शोल्डर चार्ट पण दाखवणार आहे की कसे तुम्ही ते शोल्डर चार्ट्स बघायचे असतात ओके। आणि त्यानंतर गळ्याचा शेप कोणता आहे आणि गळ्याची उंची हे बघायचं आणि याच्यानुसार आपल्याला कोणता शोल्डर चार्ट बघायचा आहे हे ठरवायचं आहे। तर इथे रेडी शोल्डर आहे 2.5 म्हणून आपल्याला रेडी शोल्डर 2 म्हणजे 2 ते 2.75 पर्यंत आहे लिहिलेला तो शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे ओके। यामध्ये आता इथे मी तुम्हाला गळ्याचा शेप कोणता असेल तर आणि तुमची गळ्याची खोली कोणती असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला किती शोल्डर मायनस करायचं आहे आणि ते आपल्या या पेपरवरती कोणत्या बाजूने घ्यायचं आहे हे पण सांगणार आहे। तर बघा हा नवीन शोल्डर मायनस चार्ट मी तयार केलेला आहे। यामध्ये तुम्हाला फक्त जी ते नंबर्स दिलेले आहेत ते कुठून मायनस करायचे ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके। यानंतर याच्यामधून तुम्हाला फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2 असं वगैरे काही करायची गरज नाही आहे। ती स्टेप तुमची इथे मी स्किप केलेली आहे आणि डायरेक्ट मीच तुम्हाला ते मेजरमेंट्स काढून दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला हे जे नंबर्स आहेत ते या बाजूने आपल्याला इथे टाकायचे आहेत। म्हणजे आपण जो मुंडा खोली 1 इंच डाऊन येतो त्या बाजूकडून आपल्याला हे शोल्डर मायनस करायचं आहे। तर ते तुम्हाला मी ड्राफ्टिंगच्या वेळेला नीटमध्ये सांगेनच। तर हे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये जो तुमचा गळा असणार आहे त्या शेपनुसार तुम्हाला हे शोल्डर मायनस करायचं आहे। त्यानंतर जर तुमचा व्ही नेक असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे आणि तुमची गळ्याची उंची असेल याच्यामध्ये तर ह्यानुसार तुमचं शोल्डर मायनस होणार आहे। तर आता आपला गळा कोणता आहे, तर आपण पाठीमागचा गळा घेतलेला आहे पान गळा ओके। हा शेप येतो आपल्या गळ्याचा, तर आपल्याला शोल्डर किती मायनस करावं लागेल, तर बघा आता आपला गळा येतो इथे 10 ते 11.9 मध्ये बरोबर। म्हणून ही उभी लाईन आपण बघायची आणि गळा आहे पान गळा म्हणून ही आडवी लाईन आपण बघायची। तर टोटल शोल्डर किती मायनस होतं इथे 1.5 बरोबर। तर ते आपल्याला लिहून घ्यायचं इथे 1.5 ओके। किंवा जर समजा तर बघा इथे आपण गळा घेतलेला आहे गोल बरोबर, तर गोल गळा आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या लाईनमध्ये बघायचं आहे। इथे आपला गोल गळा येतो आहे आणि आपली गळ्याची उंची किती आहे 11, तर 11 गळा कुठे येणार आहे आपला 11 ते प्लसमध्ये या लाईनमध्ये आणि या लाईनमधून खाली आल्यानंतर आणि ह्या गोल गळ्याच्या लाईनमधून इथे पुढे आल्यानंतर या दोनही लाईन्स इथे एकत्र होत आहेत बरोबर। तर इथे किती अंतर आलेलं आहे 1.75, तर ते अंतर आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे 1.75 ओके। तर हे फ्रंट बॅकच्या गळ्यामध्ये आपल्याला 1.75 मायनस करायचे आहेत ओके। तर हे लिहून घेतलं। यानंतर आपण आता याच बॅकचं ड्राफ्टिंग बघूया आणि फ्रंट पार्टसाठीचं शोल्डर मायनस चार्ट फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करताना आपण बघणार आहोत ओके।
तर इथे मी थोडंसं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. हे कसं घेतलं हेही मी सांगणार आहे, कारण बऱ्याचदा आपलं व्हिडिओमध्ये हे सर्व पुन्हा पुन्हा झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित या गोष्टी येतही असतील, तरीही मी तुम्हाला या गोष्टी कशा कशा घेतलेल्या आहेत ते डिटेलमध्ये सांगणारच आहे. तर बघा, जे पण तुमचं इथे एक वरती पहिला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, त्यानंतर या बाजूला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, इथून पुढेच आपण मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. ओके, यानंतर या लाईनवरती आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. शोल्डर आहे आपलं 15 इंच. ओके, तर 15च्या अर्ध आपल्याला इथे केल्यानंतर आलेलं आहे 7.5. ओके, तर इथून मी फुल शोल्डरचं मेजरमेंट घेतलं, या बाजूने 7.5 वरती. यानंतर 1 इंच डाऊन घेतलं. बंद बाजूकडून कंपल्सरी आपल्याला इथे 2.5 वरती मार्क करायचं आहे आणि इथून ही तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, यानंतर आता आपल्याला डीप नेक सूत्र वापरायचं आहे या सूत्रानुसार. ओके, तर या चार्टनुसार. तर इथे आपली चेस्ट आहे 32 ते 44 मध्ये, तर इथे आपल्याला छाती भागिले 6 + 0.5 करायचं आहे. आणि जर तुमची चेस्ट साईज 28 ते 31.9 मध्ये असेल तर छाती भागिले 6 + 0.75 करायचं आहे. आणि 45च्या पुढे असेल चेस्ट तर तुम्हाला छाती भागिले 6 फक्त घ्यायचं आहे. ओके, यानुसार आपण चेस्ट म्हणजे मुंडाखोलीची लाईनसाठी जर अंतर बघितलं तर ते येणार आहे 7.1. तर हे 7.1 कुठून घ्यायचं आहे, जिथे 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला हे 7.1 मार्क करून घेतलं. इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, ही झाली आपली चेस्ट लाईन. यानंतर हे शोल्डर मायनस जे मगाशी आपण शोल्डर मायनस चार्ट बघून काढलं तर ते आपल्याला इथून पाठीमागे घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपला आन्सर किती आलेला आहे 1.75. तर हे 1 इंच जिथे डाऊन गेलेलो आहोत तिथून आपल्याला टेप बॅक साईडला असा लावायचा आहे बघा, या पद्धतीने. आणि इथून 1.75 वरती मी मार्क केलं. ओके, इथे मार्क केल्यानंतर इथून पाठीमागचं अंतर आपल्याला बघायचं आहे की किती आहे. तर इथे मला मिळालेले आहेत 5.5. सेम हेच 5.5चं अंतर आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. बघितलं, 5.5 वरती पॉईंट देऊन घेतला, ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही झाली आपली मुंडाखोलीची लाईन. यानंतर आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, टोटल उंचीच्या मार्किंगसाठी आपल्याला वरून आपली फ्रंटची उंची 16 आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 17 वरती मार्क करायचं आहे. फ्रंटचीच उंची घ्यायची आहे, कारण यामध्ये आपल्याला वरच्या बाजूनी खूप सारं मायनस करायचं आहे, त्यामुळे आपल्याला उंचीमध्ये नंतर कमी व्हायला नको, यासाठी मी जी तुम्हाला पद्धत शिकवते आहे त्याच्यामध्ये जेवढं तुमचं फ्रंट पार्टचं मार्किंग म्हणजे उंचीचं मार्किंग आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करूनच तुम्ही बॅक पार्टला सुद्धा उंचीचं मार्किंग करायचं आहे. ओके, तर इथे फ्रंट पार्टची उंची 16 आहे, तर 1 इंच प्लस केलं, 17 वरती मार्क केलं. इथे एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही असणार आहे आपली कंबरघेराची लाईन. तर यावरती कंबरघेराचं मार्किंग करायचं आहे. कंबरघेर आहे आपला 31, त्याला भागिले करायचे 4 आणि उत्तर येणार आहे आपलं 7.75. तर इथून 7.75 वरती मार्क केलं. यानंतर याच्या पुढे आपल्याला पाठीमागे टक्स घ्यायचा आहे, त्याच्यासाठी 1 इंच प्लस केलं बघा या पद्धतीने, आणि टेप दुमडून सेंटर मार्किंग करून इथे टक्सचं मार्किंग करून घेतलं. दोन्ही बाजूंना अर्धा इंच, बाहेरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन. यानंतर चेस्ट लाईनवरती आपल्याला इथे मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी पण आपली चेस्ट साईज असेल त्याला इथे तुम्ही अप्पर बस्टचं मार्किंग घ्यायचं आहे, की ज्यामुळे तुमच्या बॅक साईडमध्ये जर काही चुनी म्हणजे मला 1-2 ह्यांनी फोनवर विचारलं होतं की ताई बॅक साईडला थोडीशी चून वगैरे दिसते, तर ते का होतं आहे. तर इथे आपण जर समजा बॅक पार्टमध्ये इथे आता फ्रंट पार्टला आपल्याला चेस्टचा उभार आहे बरोबर, पण बॅक पार्टमध्ये तसा कोणताच उभार नाही आहे बरोबर. त्यामुळे आपल्याला इथे मार्किंग घेताना फुल बस्टचं मार्किंग न घेता इथे आपल्याला अप्पर बस्टचं मार्किंग घ्यायचं आहे. तर अप्पर बस्ट आपली किती आहे बघा, याच्यानुसार अप्पर बस्ट आपली 38.5 आहे, तर त्याचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे. 38.5 भागिले करायचा आहे 4, तर उत्तर येणार आहे 9.6. ओके, तर हे 9.6 आपल्याला चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे. की बॅक पार्ट होतो मोठा आणि फ्रंट पार्ट होतो छोटा. हा सुद्धा बऱ्याच मैत्रिणींचा मला प्रश्न आलेला आहे की ताई याच्यामध्ये फ्रंट पार्ट छोटा होतोय आणि बॅक पार्टचं अंतर मुंडाखोलीचं जास्त होत आहे, तर असं का होतं. तर यासाठी आपल्याला हे प्रॉपर येण्यासाठी आपल्याला जे बॅक पार्टमध्ये चेस्ट लाईनचं मार्किंग आहे ते आपल्याला घ्यायचं आहे अप्पर बस्ट वाईज. ओके, हा पॉईंट तुम्ही इथे क्लिअर केलेला आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये. तर आपण इथे अप्पर बस्टचं मार्किंग का घेतलं, कारण या ह्याच्यावरती आपल्याला प्रॉपर मुंड्याचा घेर मिळावा आणि आपला ब्लाऊज हा मुंड्यामध्ये लूज किंवा टाईट होणार नाही, परफेक्ट फिटिंग यावं याच्यासाठी. ओके, तर बघा इथे आपली चेस्ट आहे, अप्पर बस्ट आहे 38.5, त्याला भागिले केले 4, तर उत्तर आले 9.6. हे घ्यायचं आहे आपल्याला या चेस्ट लाईनवरती. तर बघा इथून 9.6
6 वरती मी एक मार्क करून घेतलं, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्क केलं आणि या दोनही लाईन्स आहेत त्या ड्रॉ करून घेतल्या. आता यानंतर आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. बॅक पार्टमध्ये आर्महोलचं मार्किंग करत असताना ही जी लाईन जे तिरक्या लाईनवरती जिथे जॉईंट झालेली दिसते तिथून या चेस्ट लाईनपर्यंत आपल्याला या मुंडा खोलीच्या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर कोण्यातून आपल्याला हा जो आपला डीप नेक आहे त्याच्यामुळे बॅक पार्टमध्ये आपल्याला चेस्ट साईज आपली 40 आहे म्हणून 1.25 इंच आपल्याला इथे मार्क करायचं आहे. तर क्रॉस मार्किंग चार्टसुद्धा तुम्हाला या अगोदर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर बघा चेस्ट साईज 40च्या प्लस प्लस असेल आणि तुम्ही फ्रंट पार्ट ड्राफ्ट करताय तर 1 इंच आणि बॅक पार्ट ड्राफ्ट करत असाल तर 1.25 इंच घ्यायचं आहे तिरक्यामध्ये. तर इथे आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करतोय. तुमची चेस्ट साईज जी असेल त्याच्यानुसार तुम्ही त्या लाईनमध्ये अंतर घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. तर इथे मी 1.25 इंच घेतलं आणि इथून आपल्याला हा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तो शेप देण्यासाठी हा 1 इंचांचा पॉईंट 1.25 इंचांचा पॉईंट आणि हा सेंटरचा आलेला पॉईंट, हे पॉईंट आपल्याला एकाच पद्धतीने असे या क्रॉसपट्टीवर आले पाहिजे या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे बॅक पार्ट. तर इथंपर्यंत आपला हा बॅक पार्ट ड्रॉ करून झाला. आता आपला हा डीप नेक आहे त्याच्यामुळे ही लाईन या पद्धतीने स्ट्रेट करून घ्यायची. बघा जेवढं इथे अंतर आलेलं आहे तर इथं आहे आपलं 6 सूत. तर सेम या बाजूला पण आपल्याला 6 सूतवरती पॉईंट देऊन घ्यायचा, ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके. यानंतर आता आपला गळा आहे 11 इंच बरोबर. तर आता इथून समजा तुम्ही 11 इंच एवढं ठेवून बघितलात तर हा गळा आपल्या चेस्ट लाईनच्या खाली जातोय बरोबर. त्यामुळे वरच्या बाजूने अजून अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे. तर इथून बघा हे अर्धा इंचावर एक पॉईंट दिला आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता हे वरचं जे आहे ते पूर्ण मायनस होणार आहे. ओके. यानंतर आता आपण इथे मुंडा तुम्हाला मी मोजून दाखवणार आहे की हा आपला मुंडा घेर प्रॉपर येतोय का. तर यामध्ये आपण मुंडा घेर किती घेतलेला आहे ब्लाऊजच्या वरती. यामध्ये शोल्डर तुम्हाला मी दिलेलं नाही आहे तर शोल्डरचं मेजरमेंट आहे 15 इंच आहे इथे. ओके. इथे शोल्डर जे आहे ह्याच्यावरचं बॉडीवरचं ते 15 इंच आलेलं आहे. ओके. तर इथे आता मुंडा घेर आहे तो 18 इंच आहे. तर 18 तर एक बाजूचा आपल्याला 9 इंच यायला पाहिजे आणि हा बॉडीवरचा आहे. लुझिंग ॲड केले का आपण नाही. लुझिंग जेव्हा ॲड होईल तेव्हा ते अर्धा इंच जेव्हा आतून शिलाई होईल त्यावेळेला लुझिंग त्याच्यामध्ये आपोआपच ॲड होणार आहे. ओके. त्यामुळे आपण या लाईनवरतीच मुंडा घेर आपला 9 येतोय का हे पाहूया. तर इथून मी हे आपलं वरचा अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे. इथून खाली टेप या पद्धतीने या कर्व शेपवरती बघायचं आहे ठेवून. तर बघा या पद्धतीने ठेवल्यानंतर आपलं हे आलेलं आहे 9.25 बरोबर. म्हणजे हा आपला मुंडा घेर आहे तो प्रॉपर आलेला आहे. 9 आला तर ओकेच आहे पण 8.25 नाही यायला पाहिजे. जर 8.25 आला तर मात्र हा ब्लाऊज तुमचा मुंड्याला टाईट होणार. 9.25 आला तर चालणार आहे. तुम्ही शिलाईमध्ये थोडंसं आतल्या बाजूनी टीप घेतलात घालून बघितल्यानंतर तर तुम्हाला इथे हा प्रॉपर होणारच आहे किंवा लुझिंगमध्ये हा पोर्शन मॅनेज होऊ शकतो. तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट ड्राफ्ट झालेला आहे. सेम आता काय करायचं आपल्याला गळ्याचं मार्किंग मात्र पहिला याचा फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घेऊया आणि मग या बॅक पार्ट बरोबर आपल्याला तो मॅच करून घ्यायचा आहे आणि मग गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर बघा इथे कंबर घेर आहे हा 33 आहे. ओके. तर याच्यानुसार आपल्याला इथे थोडासा चेंज करून घ्यावा लागेल बॅक पार्टमध्ये. कंबर घेर 33 आहे तर 33चा चौथा भाग किती येणार 33/4. तर उत्तर येणार आहे आपलं 8.25. तर 8.25 कुठे येत आहेत बघायचं. बघा इथे आले. याच्या पुढे आपल्याला 1 इंच पाठीमागे आपण टक्स घेणार आहोत त्याच्यासाठी 1 इंच पुढचं मार्क केलं हे इथंपर्यंत आणि त्यानंतर टेप दुमडून त्याचा सेंटर मार्क केला हा. त्याच्या दोन्ही बाजूंना अर्धा इंच टक्स मार्किंग केलं. तर ह्या ज्या मोठ्या लाईन्स आहेत ह्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर हा सेंटर आणि ह्या दोन अर्धा इंच. यानंतर याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी मार्क करायचं आहे आणि आता या लाईन्स आहेत आपल्याला जोडायच्या. तर आता मी ह्या लाईन्स पिंकने जोडून घेते. ओके. आता ब्लूचं मार्किंग आहे हे तुम्ही जर तुमची कंबर घेर 31 असेल तर या ब्लू लाईन बरोबर जायचं आहे आणि जर कंबर घेर 33 असेल तर या पिंक लाईन्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला मार्किंग घ्यायचं आहे. ओके. कारण या 40 चेस्ट साईजमध्ये कंबर घेर हा 33 पण येऊ शकतो, 31 पण येऊ शकतो, 32 पण असू शकतो. तर फक्त इथे कंबर घेरावरती हे एवढे चेंजेस आपल्याला करायचे आहेत. ड्राफ्टिंग कसा घ्यायचा ते बघणार आहोत. हा बाजूला ठेवूया आणि याचा फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग बघूया. तर फ्रंट पार्टमध्ये सुद्धा काही बेसिक ड्राफ्टिंग मी करून घेतलेलं आहे. हे कसं घेतलं आहे हेही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणारच आहे. त्याचबरोबर आपला वेळ वाचावा यासाठी या गोष्टी सर्व करून घेतलेल्या आहेत. तर इथे आता जे पण आपलं शोल्डर असणार आहे तर शोल्डर तुमचं 14, 15, 16 पर्यंत असू शकतं. जे असेल त्याचं अर्ध तुम्हाला इथे वरती आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि या बाजूला पण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. तर या लाईनवरती आपल्याला शोल्डरचं मार्किंग घ्यायचं आहे. तर शोल्डर आहे आपलं 15, 15च्या अर्धे येतात 7.5,
7.5 वरती मार्क केलं आणि इथून 1 इंच आपण डाऊन आलेलो आहोत आणि बंद बाजूकडून 2.5 वरती मार्क केलेलं आहे। हे 2.5 वरती मार्क करणं आणि 1 इंच डाऊन घेणं हे डीप नेकमध्ये कंपल्सरी सर्व साईजमध्ये सेम घ्यायचं आहे। ओके, बोटनेक असेल किंवा पॅकनेक असेल त्यावेळेला मात्र हे शोल्डर डाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं येतं। तर ते कसं येतं हे बोटनेकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलंच आहे। यानंतर ह्या 2.5 पासून या 1 पर्यंत आपल्याला तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला शोल्डर पासून म्हणजे चेस्ट लाईन किंवा आर्म होल लाईन कशी काढायची ते बघायचं आहे। तर यासाठीचं सूत्र आपल्याला काय आहे, छाती भागिले 6 प्लस 0.5। छाती आहे 40, त्याला भागिले केले 6, त्यामध्ये प्लस केलं 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 7.1। हे 7.1 आपल्याला कुठून घ्यायचं आहे, 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपण हे 7.1 वरती मार्क करायचं आहे। इथे ही लाईन चेस्ट लाईन असणार आहे आपली। हे शोल्डर किती मायनस करायचं आहे ते बघायचं आहे। तर इथे आता तुम्हाला हे बघून वाटलं असेल की हा प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणजे कटोरी ब्लाउज आहे, पण बघा यामधली काही ब्लाउज आहेत ती कटोरीमध्ये घ्यायची आहेत आणि काही प्रिन्सेस कटमध्ये घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे मी इथे कटोरीचं ड्रॉ केलेलं आहे, पण तुम्हाला जे ड्राफ्टिंग पूर्ण सांगणार आहे ते मी प्रिन्सेस कट वाईजच सांगणार आहे। तर इथे आपण प्रिन्सेस कटचं शेप ड्रॉ करून घेऊया। तर हा असणार आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाउज। तर याच्यामध्ये आपण फ्रंटला बेल्ट पण घेणार आहे, फ्रंटला ओपन असणार आहे आपला, त्यानंतर इथे आपला असा बेल्ट घेणार आहे आपण आणि इथे असा असणार आहे प्रिन्सेस कट आपला हा। ओके, तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कट होईल। स्लीव्ज काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत, त्या वाईज मी तुम्हाला तिथे ते सांगेनच। आता इथे आपलं तयार शोल्डर किती आहे, 2.5। गळ्याचा शेप आहे आपला, इथे आपण गळ्याचा शेप घेतलेला आहे या पद्धतीने। ओके, तर हा सुद्धा आपला गळ्याचा शेप गोल चौकोनी या शेपमध्ये जातो बरोबर। यानुसार आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे आणि गळ्याची उंची आहे फ्रंटची 7 इंच। ओके, तर याच्यानुसार आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे। तर आपला फ्रंटचा गळा यापैकी कुठल्या शेपमध्ये येतोय, व्ही मध्ये तर नाही येत, या 3 मध्ये पण जात नाहीये, तर आता ह्या 4 मध्येच आपला तो शेप येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला हाच वरचा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे। तर आता आपला गळ्याची उंची किती आहे, तर 7 इंच। तर 7 इंच कुठल्या लाईनमध्ये येते, तर 7 ते 8.9 यामध्ये, म्हणून आपल्याला ही उभी लाईन बघायची आणि गळ्याच्या लाईनमध्ये ही लाईन आडवी बघायची। तर इथे किती आलेलं आहे, -1.25। तर हे शोल्डर आपल्याला इथे मायनस करायचं आहे, -1.25। तर हे शोल्डर आपल्याला या बाजूने मायनस करायचं आहे, म्हणजे ही आपली आहे शोल्डर। तर जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत त्या बाजूने 1.25 वरती मार्क करायचं आणि तिथून पाठीमागे आपल्याला टेप लावायचा आहे। तर किती आहे बघायचं, हे आहे 6.25। सेम चेस्ट लाईनवरती 6.25 मार्क करायचा आहे। इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची, ही होणार आहे आपली मुंडाखोलीची लाईन। ओके, यानंतर आपल्याला आता चेस्ट लाईनवरती मार्किंग घेऊया। चेस्ट लाईन आहे आपली 40 बरोबर, म्हणजे फुल, आता इथे मात्र आपल्याला फुल चेस्ट वाईजच मार्किंग करायचं आहे। ओके, तर आपली चेस्ट साईज किती आहे, फुल बस्ट 40, त्यामध्ये इथे प्लस करायचं आहे लुझिंग। डीप नेक असेल त्यावेळेला बॅक पार्टमध्ये आपण काहीही लुझिंग ॲड करत नाही, जेवढा आहे तेवढा चौथा भाग घेतो आपण आणि तेही अपर बस्टचं मार्किंग घेतो, चौथा भाग। ओके, इथे मात्र आता आपल्याला आपली चेस्ट साईज 40 आहे, डीप नेक आहे, पण तोही 7 किंवा 7.5 पर्यंतच डीप नेक असतो। त्याच्यामुळे इथं आपल्याला फ्रंट पार्टमध्ये कंपल्सरी लुझिंग द्यायचं आहे आणि ते किती द्यायचं आहे, तर 2 इंच कंपल्सरी लुझिंग द्यायचं आहे त्याच्यामध्ये। याच्यात 2 इंच प्लस केले तर होणार आहे 42 आणि याला भागिले करायचं आहे 4, तर उत्तर येणार आहे 10.5। ते आपल्याला घ्यायचं आहे या चेस्ट लाईनवरती। तर बघा 10.5 मी ते देऊन घेतलं, त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। ओके, तर हे झालं आपलं चेस्ट लाईनचं मार्किंग। आता टोटल उंचीचं मार्किंग घेऊया, म्हणजे आपल्याला कंबर घेराचं मार्किंग करता येईल। तर उंचीच्या मार्किंगसाठी आपल्याला जिथून आपण शोल्डर डाऊन केलेला आहे ती लाईन मिळाली आपल्याला, त्या लाईनपासून आपल्याला आपलं शोल्डर 2.5 इंच तयार हवं आहे। तर आपण 1 इंच प्लस करून 3.5 घ्यायचं आहे, कारण अर्धा इंच या बाजूला शिलाईला, अर्धा इंच या बाजूला, म्हणून 1 इंच प्लस केलं, 3.5 वरती मार्क केलं आणि त्याच्या अर्ध बरोबर आपण इथे सेंटर मार्क करायचं आहे। इथून आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे। तर बघा इथून पहिलं मार्किंग येणार आहे ते आपलं गळ्याचं। गळा आहे आपला 7 उंचीला, तर जेवढा आहे तेवढाच मार्क करायचा, त्याच्यामध्ये काहीही प्लस किंवा मायनस करायचं नाही, जेवढा आहे तेवढाच मार्क करायचा। त्यानंतर दुसरं मार्किंग येणार आहे शोल्डर टू एपेक्स पॉईंट। इथे आता एपेक्स पॉईंट आलेला आहे, बॉडीवरून मेजर करताना 10.5 आणि 11 याच्यामध्ये येत होता। ओके, तर आपण कसं काढतो, प्रिन्सेस कट असो किंवा कुठलाही चेस्ट असो, त्याच्यानुसार तुम्हाला जर एपेक्स पॉईंट काढायचा असेल तर एक सूत्र आहे, तर ते काय, छाती जी पण तुमची छाती असेल, आता इथे आपली 40 आहे म्हणून 40 घेतली, छाती भागिले 4 करायचं आहे। ओके, आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच, तर उत्तर येणार आहे 11, म्हणून आपण इथे 11 वरती घेणार आहोत। समजा तुमची चेस्ट साईज आहे 38, तर काय होणार, छाती भागिले 4 प्लस 1,
तर उत्तर येणार आहे 10.5. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला तुमचं शोल्डर टू एपेक्स पॉईंटचं अंतर मिळणार आहे. आता इथे एपेक्स पॉईंट आहे आपला 11 बरोबर, म्हणून अर्धा इंच प्लस करायचं आहे एपेक्स पॉईंटमध्ये, कारण ते वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे अर्धा इंच प्लस करून 11.5 वरती मार्क केलं. त्यानंतर फुल लेंथ मार्किंग करायचं आहे. टोटल उंची फ्रंटची 16 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, कारण अर्धा इंच वरती शिलाईला, अर्धा इंच खाली, टोटल 17 वरती आपण मार्क केलं. या पद्धतीने इथेही एक लाईन आपण ड्रॉ करून घेतली. आता या लाईनवरती आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे आणि मग कंबर घेऱ्याचं मार्किंग. तर ते कसं घ्यायचं असतं, तर इथे आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे, तर बघा या चार्टमध्ये, एकाच चार्टमध्ये तुम्हाला कमरेवरती कितीचा टक्स घ्यायचा आहे, इथे सेंटरला कितीचा टक्स घ्यायचा आहे आणि ह्या आर्महोलवरती कितीचा टक्स घ्यायचा आहे, हे सर्वच दिलेलं आहे. ओके, तर इथे बघा आपलं चेस्ट साईज आहे, त्याच्यानुसार तुम्हाला बघायचं आहे. 28 ते 35.75 मध्ये चेस्ट असेल तर कमरेवरचा टक्स असणार आहे 2.5 आणि मुंडा घेरावरती टक्स असणार आहे 1.25 आणि सेंटर टक्स असणार आहे 1 इंच. सेंटर म्हणजे कुठे, इथला टक्स. त्यानंतर 36 ते 44.75 पर्यंत चेस्ट साईज असेल तर तुमचा कमरेवरचा टक्स 3, आर्महोलवरती त्याच्या अर्धा 1.5 इंचांचा टक्स आणि सेंटरवरती 1.25चा टक्स येणार आहे. 45 पेक्षा प्लस साईज असेल किंवा 45 असेल तर तुमचा कमरेवरचा टक्स 3.5 येणार आहे आणि आर्महोलवरती 1.75 टक्स आणि सेंटरला येणार आहे 1.5चा टक्स. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे टक्स घ्यायचे असतात. तर बघा इथला टक्स आहे तो आपल्या सोयीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतो आपण. ओके, इथे तेवढाच म्हणजे 1 इंच, 1.5 इंच, 1.25 इंच घेतलाच पाहिजे असं नाही. कटोरी ब्लाऊजमध्ये मात्र त्या पद्धतीनेच आपल्याला टक्स घ्यायचा असतो परफेक्ट इथे. ओके, तर या पद्धतीने, तर इथे आपला या साईजमध्ये टक्स येणार आहे 3 इंचांचा. हां, तर आता इथे आपली बघा इथून ही आहे आपली एपेक्स लाईन बरोबर. इथे एपेक्स लाईन ओढून घेतली, ही कंबर घेराची लाईन. या लाईनवरती आता एपेक्स लाईनवरती एपेक्स टू एपेक्सच्या अर्ध मार्क करायचं आहे. एपेक्स टू एपेक्स 8 आहे, त्याला भागिले करायचं 2, तर उत्तर येणार आहे 4. तर बंद बाजूकडून 4 वरती मार्क केलं आणि यातून -0.5 करायचं आहे, तर येणार आहे 3.5. तर या कंबर घेराच्या लाईनवरती आपल्याला 3.5 वरती मार्क करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे 3 इंचांचा, म्हणून इथून मी इथपर्यंत 3 इंच मार्क केलं आणि त्याच्या पुढे आता आपल्याला बघा आपली कंबर किती आहे 33, त्याला भागिले करायचं आहे 4, तर उत्तर येणार आहे आपलं 8.25. तर हे या लाईनवरती कसं घ्यायचं, तर हे इथून इथपर्यंत आपला टक्स आला बरोबर. हा टक्स इथला आपला मायनस होणार आहे, म्हणून काय करायचं, हे 3.5 जिथं आलेला आहे तिथून टेप उचलायचा आणि या पॉईंटवर 3.5चा आहे तो मार्क ठेवायचा. तिथून पुढे आता आपल्याला हे 8.25 बघायचं कुठे येतात, तर इथे आलेलं आहे 8.25 बरोबर. इथे आता टक्स इथे आपण घेतलेला आहे, हे आता उरलेलं अंतर आहे, इथे आपलं फिटिंगचं अंतर आहे. यानंतर त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि यानंतर ही दोन्ही लाईन्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. ओके, तर आता आपल्याला मुंड्याचा शेप कसा द्यायचा आहे ते बघून घेऊया. तर फ्रंट पार्टमध्ये मुंड्याचा शेप देत असताना आपल्याला या आर्महोल लाईन आहे त्या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. सेंटर पॉईंटपासून 0.25 आपल्याला आत यायचं आहे इथे. यानंतर यातून जाणारी ही तिरकी लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. त्यानंतर कोण्यातून, मगाशीच आपण बघितलं क्रॉस मार्किंग चार्टमध्ये, कोण्यातून फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 1 इंच जायचं आहे. ओके, यानंतर हे सर्व पॉईंट आपल्याला बघून या शेप पट्टीवरती आणायचे आहेत आणि इथून आपला फ्रंट मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथंपर्यंत सगळं क्लिअर झालं. यानंतर फ्रंटमध्ये आता आपल्याला गळ्याचा शेप तुम्ही गोलही घेऊ शकता. त्या पद्धतीने इथे मी हा असा वेगळा शेप दिलेला आहे की जेणेकरून काहीतरी वेगळं तुम्हालाही नवीन शिकता येईल. ओके, तर या पद्धतीचा शेप देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर जेवढा आपण इथे रेडी शोल्डर आपल्याला हवा आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घेतलं. त्यानंतर बघा त्याचं मार्किंग आलेलं आहे आपलं इथे. इथून पुढे आता आपल्याला किती राहिलेलं आहे अंतर ते बघायचं आहे. तर 3ला 1 लाईन कमी आहे, तर सेम आपल्याला इथे पण 3ला 1 लाईन कमी एवढं तुम्ही इथे मार्क करून घ्यायचं आहे. ओके, किंवा यामध्ये तुम्ही खालच्या बाजूनी 0.25 किंवा 0.5 एवढं तुम्ही वाढवून घेऊ शकता जर तुम्हाला खालच्या बाजूनी गळा ब्रॉड घालायला आवडणार असेल तर. पण हेही लक्षात ठेवायचं आहे की जे तुमचं हे अंतर येणार आहे याच्या बाहेरून अर्धा इंच गळा आपला येणार आहे शिवण करून. म्हणून काय करायचं आहे, जे मला तर एवढाच हवा आहे, तुम्हाला जर बाहेर अजून चालणार असेल तर तुम्ही बाहेरच्या बाजूनी मार्किंग घेऊ शकता. आता हा गळा आपला इथे 3 वरती म्हणजे 3ला 1 लाईन कमी आहे, पण हा गळा ऑलरेडी अर्धा इंच बाहेरून आपली शिलाई येणार आहे, त्यामुळे हा गळा तुम्हाला इथे जवळजवळ 3.5 वरती ब्रॉड होणार आहे फ्रंटमध्ये. त्यामुळे एवढा गळा इथे चालू शकणार आहे, याच्यापेक्षा जास्त जायची काही गरज नाही आहे. ओके, हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करायचं आहे की हे इथून किती जाणं गरजेचं आहे किंवा इथून किती आतमध्ये घेणं अपेक्षित आहे. तर मी या पद्धतीने घेतलं. यानंतर हा पॉईंट कसा काढायचा आहे, तर बघा इथून इथंपर्यंतच्या लाईनचा सेंटर पॉईंट घ्यायचा. ओके, सेंटर पॉईंट घेतला. त्यानंतर या लाईनचा परत सेंटर पॉईंट घ्यायचा. ओके, त्यानंतर या सेंटर पॉईंटपासून खाली आपल्याला अर्धा इंच मार्क करायचा आहे.
ओके, त्यानंतर तुम्हाला इथून ही आपली शेपपट्टी आहे ती साधारण 0.25 एवढी बाहेर जाईल. या पद्धतीने बघा असा शेप ठेवायचा आणि इथून हा मार्क करायचा आहे गळा. तर हा मार्क केला आणि ही शेपपट्टी इथून या पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून हा इथून शेप ड्रॉ करून घेतला. ओके, फक्त 0.25 आपण बाहेर घेतलेला आहे इथून. या पद्धतीने फ्रंटचा गळाही आपण ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला बघायचं आहे की वरून किती मायनस करायचं आहे. वरचा भाग क्लिअर करू आणि मग या भागाकडे येऊयात आपण. तर जेवढं इथं अंतर आहे तेवढंच आपल्याला बघा, एक वरती मी टेप ठेवला आणि इथे खाली बघितलं तर आपलं आलेलं आहे 0.75. तर इथून 0.75 वरती डॉट देऊन घेतला आणि ही लाईन मी स्ट्रेट करून घेते जेणेकरून आपलं हे अंतर वरचं मायनस होणार आहे. ओके, तर यानंतर आता आपली ही चेस्ट लाईन इथं आहे बरोबर. तर चेस्ट लाईनच्या वरती तुम्हाला अर्धा इंच वर मार्क करायचं आहे. तर हे आहे आपला अर्धा इंच इथे. ओके, तर ह्या अर्धा इंचाच्या ह्याच्यावरती आपण ही पट्टी इथे ठेवून देऊया. ओके, तर आता ह्या पट्टीच्या गळा म्हणजे इथे अर्धा इंचाचा पॉईंट वर आला बरोबर. ही चेस्ट लाईनच्या वर अर्धा इंच इथे आपण पट्टी ठेवली. तर आता ही जी आपली गळ्याची लाईन आहे ही आपली या पट्टीच्या वरती येते बरोबर. ही जर चेस्ट लाईन म्हणजे गळ्याची लाईन या पट्टीच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरच्या बाजूनी 0.25 मायनस करायचं आहे. आता ही लाईन आपली या चेस्ट लाईनच्या जो आपण पट्टीचा पोर्शन ठेवलेला आहे त्याच्या खाली आहे की वरती? 0.25 वरती आहे. त्यामुळे आपण आता इथे वरून काहीही मायनस करणार नाही आहेत. हे लक्षात आलं तुमच्या? हे कधी होतं जर तुम्ही तुमचा फ्रंटचा गळा 7.5 वगैरे घेतला असाल तर ही लाईन तुमची खाली येते बरोबर. त्यामुळे तुमची ही लाईन या लाईनच्या बरोबर आसपास इथे कुठेतरी येते. त्यावेळेला तुम्हाला वरून 0.25 अजून मायनस करावे लागणार आहेत. इथे आपण काही मायनस करणार नाही आहोत कारण ही अर्धा इंचाच्या आपली ही गळ्याची लाईन वरच राहते. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं असेल कारण हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो की नेमकं काय ते कसं घ्यायचं. या चेस्ट लाईनच्या बरोबर 1 पाव इंचच वर आहे माझी हिची लाईन गळ्याची, मग मी वरून 0.25 मायनस करायचे की नाही करायचे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे क्लिअर होईल की इथे आपण कशा पद्धतीनं असल्यानंतर वरून मायनस करायचं आणि कसं असेल त्यावेळेला मायनस करायचं नाही, हे क्लिअर झालं असेल. ओके, तर आता आपण पुढे घेऊया. तर हे इथे मी स्ट्रेट करून घेतलं. आता आपण बघूया की इथे प्रिन्सेस कटचा शेप कशा पद्धतीने प्रॉपर द्यायचा आहे ते. तर हे पाहण्यासाठी आपण थोडासा जवळ घेऊया तिथे. तर बघा या पद्धतीने आणि मी पेनही वेगळा घेते. ओके, तर आता बघा इथे मी ही तिरकी लाईन देऊन घेतली. त्यानंतर जिथे 3 इंच मार्क करून घेतलं तिथेपर्यंत ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. आता ही जी साईड पार्ट कटची लाईन आहे त्या लाईनची आपल्याला बघा या पद्धतीने बघायची आहे किती आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. तर इथे सेंटर पॉईंट मार्क केला. त्यानंतर ही जी वरची आहे सेंटरपासून वरचा पोर्शन त्या पोर्शनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो सेंटरपासून खालच्या बाजूचा पोर्शन आहे त्याचाही आपल्याला इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. या खालच्या बाजूच्या सेंटर पॉईंटपासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे. त्यानंतर मधला जो सेंटर पॉईंट आहे त्यातून 0.25 बाहेर जायचं आहे आणि इथे आपल्याला असंच यायचं आहे. तर आता हे जे अंतर आहे ते आपल्याला बघा या पद्धतीने मी लाईन्स कशा देते त्या बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे प्रॉपर पद्धतीने म्हणजे प्रिन्सेस कटचा शेप तुमचा कसा येईल यासाठी हे सर्व तुमच्यासाठी केलेलं आहे. ते जरूर पहा आणि या पद्धतीने तुम्ही ड्राफ्ट करण्याचा प्रयत्न करा. तर इथे घेतलं, त्यानंतर या पॉईंटमध्ये घेतली लाईन, त्यानंतर इथे आणि इथून पुढे घेताना थोडंसं आपल्याला कर्व शेपमध्ये लाईन आपली ही घ्यायची आहे. तर बघा ही या पद्धतीने येईल आणि इथे जो असा कोना आलेला आहे तो कोना न येऊ देता आपल्याला असा आतल्या बाजूने शेप घ्यायचा आहे की जेणेकरून हा कोना नाही आला पाहिजे. आता आपल्याला वरच्या बाजूमध्ये कसा शेप घ्यायचा आहे तर आपला इथे टक्स आहे 3 इंचांचा. तर आर्महोलवरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे 1.5 इंचांचा बरोबर. या टक्सच्या अर्धा आपला इथे टक्स आला पाहिजे. तर इथे 1.5 इंच टक्स घेत असताना ही जी आपली चेस्ट लाईन आहे या चेस्ट लाईनवरती आपल्याला 1.5 इंचांचं मार्किंग ठेवायचं आहे आणि टेप या पद्धतीने पुढे पुढे सरकवायचा. या आर्महोलच्या लाईनला कुठे टच होतोय बघायचा, तिथे मार्क करायचं. ओके, त्यानंतर या पॉईंटपासून आपल्याला आपला टक्स किती हवा आहे टोटल 1.5 इंचांचा. तर 1.5 इंचांवरती टेप दुमडायचा आणि हे या पद्धतीने आपल्याला लावून बघायचं आणि वरच्या बाजूला जिथे येत आहे तिथे एक पॉईंट देऊन घेतला. आता या वरच्या बाजूला जो पॉईंट आलेला आहे तिथून आपल्याला या एपेक्स पॉईंटपर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर आता अर्धा इंच खालून ओके इथून खाली अर्धा इंचावरती टेप आपल्याला या पद्धतीने कर्व शेपमध्ये बघायचं आणि 1.5 इंच कुठे येत आहेत बघायचं. तर 1.5 इंच आपल्याला पॉईंट कुठे मिळतो अर्धा इंच खालून तर इथे. तर या पॉईंटला आपल्याला बरोबर याच एपेक्स पॉईंटपर्यंत आणायचं आहे की जी ही लाईन थोडीशी आपली पुढे गेली पाहिजे यातून. ओके, तर यातून या पद्धतीने. तर ही आपली लाईन देऊन झाली. आता या लाईन बरोबर आपल्याला ही लाईन जुळवून घ्यायची आहे. तर बघा ही लाईन किती आलेली आहे आपली 6.5ला 1 सूत कमी आहे. तर सेम 6.5ला 1 सूत कमी या लाईनवरती कुठे येत आहेत ते बघायचं आणि इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा. ओके, तर हे जे मधलं अंतर आहे ते आपलं पूर्ण मायनस होणार आहे आणि आपला जो आर्महोलचा शेप आहे तो इथून या पॉईंटपासून आपण पुन्हा इथे खाली दुसरा आर्महोलचा शेप ड्रॉ करणार आहोत. तर दुसरा आर्महोलचा शेप ड्रॉ करण्यासाठी आपल्याला या बाजूने कंपल्सरी तुमची चेस्ट साईज कोणतीही असो अर्धा इंच खाली यायचं आहे आणि अर्धा इंच खाली आल्यानंतर ही पट्टी आहे ही आपल्याला या बाजूला अशा पद्धतीने स्ट्रेटमध्ये लावायची आणि त्यानंतर या पॉईंटमधून आतल्या बाजूला
एक लाईन आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची. ओके, त्यानंतर ही पट्टी या पॉईंटमध्ये अशी ठेवायची. बघा, जेवढं अंतर इथं असेल तेवढंच इथे खाली असलं पाहिजे. आणि या पॉईंटमध्ये तर इथून बघायचं हे किती आहे, 1.5 इंच. तर इथून पण सेम 1.5 इंच आहे. म्हटल्यानंतर आपल्याला ही लाईन इथंपर्यंत ड्रॉ करायची आहे. ओके, यानंतर आपल्याला आर्म होल ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने इथे मी आर्म होलचा शेप ड्रॉ करून घेते. तर हा असणार आहे आपला नवीन आर्म होल. ही जेवढी लाईन आहे ही किती आहे, 5.5. ती आपल्याला या कर्व शेपवरती तेवढी झाली पाहिजे आपल्याला. तर बघा, इथून आपल्याला टेप या शेपवरती प्रॉपर फिरवत न्यायचं आहे. आणि 5.5 कुठे येतात, तर इथं आपल्या हे 5.5 आलेलं आहे. तर बघा, इथे 5.5, इथे पण 5.5 वरती जिथं आलं तिथपर्यंत शेप ड्रॉ करून घेतला. हे जर केलं नाही तर तुमचा हा टक्स जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळेला हे अंतर जास्त होणार आणि हे कमी पडणार. त्याच्यामुळे हे याबरोबर हे मार्किंग तुमचं जुळवूनच घ्यायचं आहे तुम्हाला. आणि जेवढं इथं आलेलं असेल, आता इथे किती आलेलं आहे, 1/2 इंच 6 सूत आहे इकडे, बरोबर. तर त्याच्या दुप्पट आपल्याला इकडे मार्क करायचं असतं. पण तुम्हाला इथे प्रॉपर उंची पण भेटली पाहिजे. म्हणून काय करायचं आहे, जेवढं इकडं आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी तुम्ही या बाजूने 1 इंच मायनस करायचं आहे. मग तुमची साईज कोणतीही असो. आणि जर तुम्ही मेथड वाईज जायचं म्हटलं तर जेवढं इथं आलेलं आहे त्याच्यामध्ये दुप्पट तुम्हाला इकडे मायनस करायचं असतं. तर इथे आता किती आलेलं आहे, 6 सूत आलेलं आहे. म्हणजे इकडे मायनस किती करायला लागेल आपल्याला, 1.25 इंच. पण 1.25 इंच मायनस केल्यानंतर जर तुम्हाला उंची वाटत असेल की कमी होईल आपली या साईडची, तर तुम्ही कंपल्सरी तुमची साईज कोणतीही असो, तुम्ही 1 इंच इकडून मायनस केला तरी सफिशियंट आहे. तर इथे आपण 1 इंच घेणार आहोत. तर 1 इंच घेतलं आणि या पद्धतीने बघा मी लाईन इथे ड्रॉ करून घेते. तर हा पोर्शन पूर्ण आपला खालचा मायनस होईल. ओके, त्यानंतर इथे आपल्याला 1 इंच फ्रंटच्या बाजूमध्ये, या बाजूने 1/2 इंच आपल्याला वरती यायचं आहे, कंपल्सरी साईज कोणतीही असो. ओके, त्यानंतर इथे ही तिरकी घ्यायची आहे लाईन आपल्याला या पद्धतीने. तर आता यामध्ये आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट बनवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर जेवढा तुम्हाला खाली बेल्ट हवा आहे त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करून तुम्हाला खालून मार्किंग करावं लागेल. ओके, तर यासाठी आता मला इथे खाली किती इंचांचा बेल्ट हवा आहे, 2.5 इंचांचा बेल्ट मला तयार हवा असेल तर मी खालून 1/2 इंच प्लस करून 3 वरती मार्किंग घेणार. ओके, तर मी खालून काय करणार, 3 वरती मार्क करणार आहे. तर 3 वरती मार्क करण्यासाठी बघा मी इथून टेप लावला, या पद्धतीने मी 3 वरती मार्क करून घेते 2-3 ठिकाणी. कारण इथे आपण तिरकी लाईन घेतलेली आहे त्याच्यामुळे इथे आपले अंतरसुद्धा तिरकं येणार आहे. इथून पण या पद्धतीने 3 वरती मार्क करायचं आहे 3 पीस प्रिन्सेस कटसाठी. तुम्हाला हा बेल्ट जर कमी हवा असेल, समजा 2 इंच 2.5 इंचांचा हवा असेल तर तुम्ही खालून 3 ऐवजी 2.5 वरती सुद्धा मार्किंग घेऊ शकता. ओके, जसं तुम्हाला हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही या बेल्टची साईज कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. तर इथे आता आपण या पद्धतीने बघा इथे लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके, तर हा असणार आहे आपला बेल्ट. यानंतर खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच किंवा 0.75 वरती यायचं आहे. ओके, तर मी इथे येणार आहे 0.75. तर हे 2 वरती ठेवलं तर इथे येणार आहे हे 0.75. इथे आपल्याला कर्व शेप पट्टीचा वापर करून इथे आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही होईल आपली पट्टी या पद्धतीने आणि इथे आपला हा प्रिन्सेस कटचा शेप असणार आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण हे कट करून घेऊयात, नंतर मी तुम्हाला हा शेप कसा कट करायचा सांगणार आहे. त्याच्या अगोदर हा शेप पण आपल्याला प्रॉपर देऊन घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा हे कट करून घेऊया. केल्यानंतरच आपल्याला इकडचा शेप द्यायला येणार आहे. ओके, तर हे मी इथून ही लाईन एवढी कट करून घेतली. यानंतर इथे हा फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि हा फोल्ड करून ही लाईन बरोबर या लाईनवरती आपल्याला आणून ठेवायची आहे. तर बघा ही या पद्धतीने इथे सेट केल्यानंतर हा आपला आर्म होल अगदी प्रॉपर आलेला आहे. ओके, तर या पद्धतीने आर्म होल आल्यानंतर आपल्याला याला प्रॉपर शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. ओके, आता हा पण शेप आपल्याला कट करून घेऊयात. ओके, आता कटोरीच्या या शेपमध्ये इथे आपल्याला एक हे करून घ्यायचं आहे. तर बघा इथून इथंपर्यंतचं जे पण आपलं अंतर आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला फोल्ड करायचं आहे हे या ह्याच्यापर्यंतचं आणि इथे आपल्याला एक पॉईंट मार्क करायचा आहे. हा आपला सेंटर पॉईंट. ओके, आता या सेंटर पॉईंटच्या पासून चाही एक आपल्याला इकडे सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि या पॉईंटपासून आपल्याला 0.25 बाहेर घ्यायचं इकडे. ओके, इकडे आणि यानंतर हा जो आपला इथला शेप आलेला इथं जॉईन झालेला आहे तिथून आपल्याला खाली 1/2 इंचांवरती एक मार्क करायचा आहे. तर इथे पॉईंट घेतला आणि इथे 1/2 इंचांवर एक खाली मार्क करून घेतलं.
त्यानंतर कर्व शेप पट्टी आपल्याला या पद्धतीने सेट करायची आहे बघा. या सर्व अगदीच असा शेप घ्यायचा नाही, मग इथेच असं मध्ये आत गेल्यासारखा होतो शेप आणि इकडे पण मग प्रॉपर दिसत नाही आणि इकडे पण नाही. तर हे कसं धरायचं की जेणेकरून हा असा कर्व आपला प्रॉपर दिसला पाहिजे, कुठेही असा एकदमच आत गेल्यासारखा किंवा एकदमच असा मोठा मध्येच गेला आत असं नाही झालं पाहिजे. ओके, तर यानंतर आपल्याला हा शेप इथून या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपला हा प्रिन्सेस कटचा प्रॉपर शेप आपला हा आलेला आहे. तर हे पहिला इथे पिनअप करून ठेवूया. तर हे पिनअप केल्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. पद्धतीने कोणा येऊ द्यायचा नाही, बरोबर असा इथे गोल शेप आपल्याला देऊन घ्यायचा. तर हे या पद्धतीने होईल आणि हा शेप पण आपल्याला कट करून घ्यायचा. ओके, हे कट करून झालं. ह्याला पण असा इथे कुठे कोणासारखा पोर्शन असेल तर आपल्याला इथे छान असा राऊंड शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कट तयार होईल. ओके, तर आता मी या बाजूला हुक आणि आईपट्टीसाठी अर्धा इंच यामध्येच ठेवलेलं आहे. फक्त या बाजूला आता आपल्याला अंतर ॲड करावं लागेल. ओके, इथे मी ऑलरेडी अर्धा इंच धरलेलंच आहे, त्याच्यामुळे मी इथे आता दुसरं काही अंतर कट करताना इथेच ठेवून देणार आहे. ओके, तर आता इथे 3 पीस प्रिन्सेस कट तुम्हाला जर कट करायचा असेल तर तुम्हाला इथून कट करायचं आहे हे आणि या पार्टमध्ये शिलाईसाठी इथे अंतर ॲड करायचं. म्हणजे या बाजूला 0.5 आणि या बाजूला 0.5 एवढं अंतर ॲड करायचं कट केल्यानंतर आणि मग पार्ट शिवताना शिवायचे आहेत. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ कसा आहे आमच्या शिवायचा आहे तोही चॅनलवरती अपलोड आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जरूर मिळेल. आणि जर तुम्हाला 2 पार्टमध्येच शिवायचा असेल तर या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट घ्यायचा आहे. आता इथून जर तुम्ही लावून बघितला तर तुमचा प्रिन्सेस कट हा प्रॉपरच येणार आहे, कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही, कारण आपण पूर्ण मोजूनच हे सर्व पार्ट तयार केलेले आहेत. ओके, त्यामुळे हा पार्ट सुद्धा प्रॉपर येणार आहे. गळ्याचा शेप आहे तो आपण कट नाही करणार आहोत. याच्यामध्ये जर समजा दुसरा कोणता गळा मला ॲड करायचा असेल तर मी त्याच्यात ॲड करू शकते. तर या भागावरती मी प्लस करणार आहे 0.5 आणि कटोरीच्या प्रिन्सेस कटच्या या भागावरती पण 0.5 अंतर ॲड करायचं आहे. जिथे मी प्लस चिन्ह दिलेलं आहे तिथे तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे. बाकी कुठेही तुम्हाला मार्जिन ॲड करायचं नाही. या बाजूला ऑलरेडी इकडे अंतर घेतलेलं आहे म्हणून ॲड करणार नाही मी. तुम्ही जर या लाईनपासूनच घेतलं असाल, कटिंग केलं असाल तर तुम्हाला या बाजूला पण 0.5 अंतर ॲड करायचं आहे. ओके, हे लक्षात राहील. तर हा आहे चेस्ट साईज 40, चेस्ट 40 आणि वेस्ट आहे याची 33. तर हा आहे आपला प्रिन्सेस कट विथ 3 पीस प्रिन्सेस कट हा आपला तयार झालेला आहे. आता हाच पार्ट आपण याच्या बॅक पार्ट बरोबर जुळवून घेणार आहोत. गळ्याचा शेपसुद्धा या पद्धतीने कट करून घेऊन ठेवणार असाल तरी चालेल, मी आहे असाच ठेवणार आहे, कारण यामध्ये मला पुन्हा दुसऱ्या एखाद्या गळ्याचा शेपसुद्धा देऊन कटिंग घेता येईल. ओके, त्यानंतर हा आहे याचा फ्रंट पार्ट. आता हा फ्रंट पार्ट आपल्याला इथे ह्याचं ही लाईन तुम्ही विचारात घ्यायची नाही आहे, या लाईन बरोबर आपल्याला बघायचं आहे. तर या लाईनवरती आपल्याला याचा फिटिंगचा पॉईंट जो ठेवायचा आहे आणि तोच खाली त्याच लाईनवरती मॅच करायचा आहे. ओके, तर मॅच केल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की जेवढं इथे हे जात आहे तिरकं तेवढं जाऊ द्यायचं आहे आणि इथे आपल्याला या लाईन बरोबर थोडं अंतर आखून घ्यायचं आहे. ओके, हे मार्क करून घेतलं. यानंतर आता आपल्याला टोटल उंची किती हवी आहे ब्लाऊजमध्ये बॅक साईडला, तर बॅक साईडला आपल्याला 14.5 उंची तयार चालणार आहे. तर इथे आपल्याला किती 15.5 यायला हवी, बरोबर. तर इथे 15.5 घेतल्यानंतर आता इथूनच आपल्याला उंची घ्यावी लागेल. इथपर्यंत आपले वरचं मायनस होणार आहे, बरोबर. तर त्यासाठी पहिलं शोल्डरचं बघा, शोल्डर 2.5 इंच तयार हवा आहे, तर 3.5 वरती घेतलं आणि 3.5चा अर्ध करून आपण इथे सेंटर पॉईंट देऊन घेऊया आणि इथून आपल्याला उंचीचं मार्किंग 15.5 यायला हवं आहे. तर ते येत आहे आपलं इथे आणि हा पॉईंट आहे आपला इथे, बरोबर. तर मेन ह्याच्या वाईज आपल्याला कसं घ्यायचं असतं, जेवढं इथे खाली आलेलं आहे बघा, इथे आलेलं आहे 1 इंच, तर हे 1 इंच आपल्याला या बाजूला घ्यायचं आहे. जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच आपल्याला इकडे घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये प्लस 0.25 करून किंवा 0.5 करून. पण इथे जर आपण ही लाईन घेतली तर आपली लाईन येणार आहे कशी, तर बघा या पद्धतीने येईल आपली, बरोबर. म्हणजे हे अंतर आपलं प्रॉपर न येता. ओके, तर मी काय करणार आहे 15.5ला इथे येते तर इथेच एक लाईन अशी आडवी ड्रॉ करून घेणार इथपर्यंत. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला इथं जेवढं अंतर आलेलं आहे तेवढं तिकडे घ्यायचं आहे आणि यातून ही लाईन इकडे ड्रॉ करायची आहे. जर तुम्हाला बॅक साईडला उंची कमी झाली तरी चालणार आहे असं वाटत असेल तर इथे मात्र मला बॅक साईडला टोटल 14.5 उंची तयार हवीच आहे. त्याच्यामुळे मी इथंपर्यंत जिथे आपण सेंटरचा टक्स देणार आहोत तिथपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घेतली आणि या लाईनपासून आता इकडे आपल्याला ही लाईन तिरकी घ्यायची आहे. आता इथे आपलं हे मार्किंग आलेलं आहे, बरोबर. तर या पॉईंटपासून आता इथंपर्यंत बघा ही लाईन मी इथं या पुढचा अर्धा इंचाचं मार्किंग आहे तिथंपर्यंत घेतलेली आहे. तर हे पॉईंट मी या लाईनपर्यंत या पद्धतीने तिरक्यामध्ये जोडून घेणार आहे. ओके, तर हे मार्किंग या पद्धतीने घेतलं तर आपल्याला प्रॉपर उंची पण मिळणार आहे आणि आपल्याला पाठीमागच्या साईडला म्हणजे या बॅक साईडला कुठेही कमी किंवा जास्त पण होणार नाही. तर फिटिंग घेताना मात्र तुम्हाला या पद्धतीने इथे घ्यायचं आहे.
या पद्धतीने ती तिरकी लाईन देऊन घ्या. इथला टक्स पण प्रॉपर होईल. टक्स घेतल्यानंतर हे लाईन आहे ही बरोबर स्ट्रेटमध्ये बॅक साईड पण तयार होईल. तर आता आपण ही बॅक पार्ट पण कट करून घेऊया. तर उंची कशी ॲडजस्ट करायची हे मी तुम्हाला सांगितलं. या बॅकच्या उंचीमध्ये शक्यतो कमी किंवा काही करत बसायचं नाही, कारण बॅकला प्रॉपर उंची असल्याशिवाय ब्लाऊज पाठीला व्यवस्थित होत नाही. तर हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर हा आहे चेस्ट साईज 40, वेस्ट 33 आणि बॅक हाईट आहे याची 14.5 आणि फ्रंट हाईट आहे 16. तर या मेजरमेंट्समध्ये हा बॅक पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे. आता इथे बॅकला गळा आपण गोल घेणार आहोत. तर गोल गळ्याचं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. तर टोटल आपल्याला गळा घ्यायचा आहे. खालच्या बाजूनी पट्टी 3.5 तयार हवी आहे, बरोबर. तर काय करायचं आहे, 4.5 वरती मार्क करायचं आहे आपल्याला. तर बघा, जिथे आपण वरून 11 मार्क केलेलं होतं तिथेच हे खालून 4.5 पण आलेलं आहे. तर इथे आपल्याला एक आडवी लाईन देऊन घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला गळा जितका रुंद हवा आहे तितका तुम्ही रुंद देऊन घेऊ शकता. आता इथे 3.5 इंच बघा, या बाजूनी 3.5 इंच आपण मार्क घेतलेला आहे. त्याच्या इकडे किती राहिलेला आहे, तर इथे 2.25 राहिलेला आहे. ओके, ही आपली मार्किंगची लाईन इथून पुढेच आहे आपल्या. तर 2.25 आहे, बरोबर. तर बघा, हे आहे 2.25. तर या बाजूला आपल्याला खालच्या बाजूनी गळा तुम्हाला हवा तितका तुम्ही रुंद घेऊ शकता. आता इथे मी 2.25 आहे, तर त्याच्यामध्ये 0.25 किंवा 0.5 किंवा 0.75 पर्यंत सुद्धा ॲड करून गळ्याचा शेप देऊन घेऊ शकते. तर इथे मी काय करणार आहे, खालून 3 वरती मार्क करणार आहे. इथे तुम्ही हवा तितका तुम्हाला गळा तिरका घेऊ शकता आणि गळा उतरणार नाही याची गॅरंटी मी देते तुम्हाला. तर बघा, या पद्धतीने आपल्याला हा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे तिरकी लाईन देऊन घ्यायची आणि याच्यामध्ये आता आपल्याला जो पण गळा हवा आहे तो तुम्ही इथे देऊन प्रॉपर पद्धतीने गळा स्टिच कसा करायचा याविषयीचे सुद्धा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत, ते तुम्ही बघू शकता. हा झाला गोल गळा. आता यामध्ये जर तुम्हाला चौकोनी घ्यायचा असेल तर सरळ या लाईनवरून कट घेऊ शकता, किंवा चौकोनी गळा असेल तर एवढा रुंद न घेता तुम्हाला इथे थोडा कमी घ्यायचा आहे. ओके, 2.25 किंवा 2.5 मध्येच हा गळा तुम्हाला बसवायचा आहे चौकोनी घ्यायचा असेल तर. आणि याच्यामध्ये अजून मटका गळा वगैरे जर घेणार असाल तर मी तुम्हाला वेगळ्या पेननी दाखवते की मटक्या गळ्याचा शेप यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने देता येईल. तर बघा, साधारण खालच्या बाजूने 3 ते 3.5 वरती एक मार्क करायचा. इथे 3.5 आलं, त्याच्या साधारण अर्धा इंच बाहेर घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने इथे आपल्याला हा कर्व शेप बसवायचा आहे. बघा इथे, आणि हा थोडासा वरती घ्यायचा असा. ओके, हा वरती घेतल्यानंतर पुन्हा फ्रेंच कर्व या पद्धतीने पलटून घ्यायचा आणि या पद्धतीने इकडे घ्यायचा. तर इथे आपला हा छान असा मटका गळ्याचा शेप आपला आलेला आहे. तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो तुम्ही यामध्ये ड्रॉ करून घेऊ शकता आणि देऊ शकता. तर हे झालेलं आहे आपलं बॅकचं मार्किंग. तुम्हाला जो पण गळा हवा असेल तो तुम्ही कट करायचा आहे. मी इथे तुम्हाला फक्त पॅटर्न काढून दाखवला की कशा पद्धतीने तुम्हाला बॅक पार्ट फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करायचं आहे. यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. याच्यावरती डिटेल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. आणि हा असणार आहे आपला बॅकचा टक्स. तर हा साधारण टक्स कसा घ्यायचा असतो, आपली जी बॅकचा गळा आहे त्याच्या साधारण त्या उंचीलाच आपला टक्स असला पाहिजे किंवा त्याच्या खालीच असला पाहिजे. ओके, तर हे झालेले आहेत आपले बॅक पार्टचं ड्राफ्टिंग. आणि हे आहे आपला फ्रंट पार्ट. इथे आता हे जे आहे हे मार्जिन आहे. ओके, तर हे गळ्यामध्ये आपल्याला नसलं तरी चालणार आहे. तर मी काय करते, इथे गळ्याचं जे अंतर आहे तिथे तुम्हाला गळा फक्त इथे कट करूनच ठेवते. चला, मला जेव्हा लागेल त्यावेळेला मी त्यामध्ये वेगळा गळा घेऊ शकते, तुम्हाला कन्फ्युजन नको. तर बघा, या पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट बॅक पार्ट ड्राफ्टिंग झालेला आहे. हा गळा बॅकचा, हा झाला फ्रंटचा आणि हा आहे प्रिन्सेस कटचा पोर्शन. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही, ती म्हणजे तुम्हाला हा बेल्ट कमी हवा असेल तर खालच्या बाजूने तुम्ही साधारण 2.5 इंचच मार्क करून घेऊ शकता, जेणेकरून हा बेल्ट तुमचा छोटा होईल आणि हा प्रिन्सेस कटचा पोर्शन मोठा राहील. ओके, तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, इथून खाली जे मगाशी आपण 3 वरती मार्क केलेलं ते तुम्हाला इथे 2.5 वरती मार्क करून घ्यायचं आहे. इथे फक्त मी तर चला, इथे मी तुम्हाला फ्रंटचाही मुंडा मोजून दाखवते. तर हे अर्धा इंच आपलं वरच्या बाजूने शिलाईच जाईल. यानंतर हा पार्टला इकडे पण अर्धा इंच, इकडे अर्धा इंच वाढून ही शिलाई याच पॉईंटला येणार आहे. त्यामुळे हे जेवढं आहे तेवढ्याच्या तेवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने इथे टेप मी लावून घेते. तर बरोबर 9 इंच आपल्या इथे आलेला आहे. आणि फ्रंट पार्ट आपण पुन्हा एकदा बघूया. फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा आलेला आहे. तर ते चालून जाणार आहे, पण तेही तुम्हाला जर नको असेल तर ही लाईन आहे थोडीशी वरच्या बाजूला घ्यायची आणि इथे तुम्हाला थोडंसं वरून मार्किंग घ्यायचं आहे. तर बघा, इथे या पद्धतीने 9.25 आलेलं आहे आणि त्याच्या बाहेर आपलं हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे जर तुम्हाला 1.5 इंच नको असेल, जास्त वाटत असेल तर काय करायचं आहे, तुम्ही वरच्या बाजूला इथे मगाशी आपण हे कट करायच्या अगोदरच इथे वरच्या बाजूने एक डॉटेड लाईन देऊन थोडीशी घ्यायची, जेणेकरून 1.5 इंच आपलं अंतर ते मायनस होऊन जाईल. तर या पद्धतीने आपले हे पेपर पॅटर्न्स तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पेपर पॅटर्न्स कसे वाटले, मी शिकवलेली पद्धत तुम्हाला कळतीये का, यामध्ये अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून जरूर विचारा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.